नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या सविता क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हलव्याचा नेकलेस बनवला होता. तर त्या नेकलेसवर मॅचिंग असे कानातले आपण आता या ठिकाणी बनवूया. तर त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे हे 2 मोठे आणि 2 छोटे. त्याचप्रमाणे असे हे कुंद लागणार आहेत, ही अशी चेन लागणार आहे, हलवा लागणार आहे आणि हे कानातले बनवण्यासाठी असं बाजारामध्ये मिळते बघा. तर हे पण तुम्हाला 2 लागतील. या इथे आपण सुईच्या साहाय्याने असं वरती जोडून घ्यायचं आहे. हे पहा. अशा प्रकारे इथं आपण गाठ देऊन घेऊ. हे पहा मैत्रिणींनो, आपण दोऱ्याने इथं व्यवस्थित बांधून घेतलेले 2-3 गाठी दिल्यात आणि या गाठी ना अशा पाठीमागच्या बाजूने जायला पाहिजेत, म्हणजे ते समोर दोरा दिसणार नाही. मग समोरून अशा प्रकारे आपल्याला दिसेल. असंच दोन्ही मी करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला कानातला बनवायचा आहे. तर मी हे एक बनवलं आहे, मी तुम्हाला दुसरं बनवून दाखवते. आणि त्याला अशी ही चेन अशी भोवताली दोन वेळेस अशी गुंडाळून घ्यायची. इथं चिटकून घेऊया आपण ही आधी. या इथे आपण असा हलवा चिटकून घ्यायचा आहे आणि हा हलवा आहे ना असा अगदी बारीक बारीक वापरायचा, म्हणजे छान बसतो तो. ही वरची जी बसवायची टिकली आहे याला आपण एक छोटं कुंदन इथं बसवून घ्यायचं आहे. आणि त्याच्या बाजूने पण असा बारीक हलवा आपण बसवून घेऊया. आता हे हलवा सुकलेला आहे, तर आपण या ठिकाणी हे फिट करून घेऊया. त्यासाठी इथं गम लावायचा भरपूर प्रमाणात. खाली चिटकून बसलंय. हे असं चिटकवले आपण. आणखीन थोडा वेळ सुकण्यासाठी आपण आता ठेवूया. आता आपण कानातले बनवून सुकण्यासाठी ठेवलेले आहेत. तर आपण बघूया की बिंदी कशी बनवायची. त्यासाठी एक लहान आणि एक मोठा असे हे 2 सर्कल घेतलेले आहेत. तर हे आपण आधी दोऱ्याने जोडून घेऊया. हे पहा, अशा प्रकारे मी जोडून घेतलेले आहे. हा जोड जो आहे तो खाली सरकवला आहे आणि आता या बाजूने इथून आपण वरतून आणखीन दोरा बघून घ्यायचा आहे. इथे आपल्याला गाठ द्यायची. आणि हा जो दोरा आहे असा पाठीमागं सरकवायचा आहे अशा प्रकारे. आणि या दोऱ्यामध्ये आपण मणी वळून घ्यायची इथं. आणि हा दोरा आहे ना हा जाडच वापरायचा, म्हणजे आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही, दोरा तुटणार नाही. तर जो हा मजबूत दोरा मिळतो ना तोच आपण हा इथे वापरायचा. तर या ठिकाणी मी असे मणी वळून घेतलेले आहेत. तर या ठिकाणी आपण हुकू बसवायचं आहे अशा प्रकारे. इथे एक गाठ देऊन घ्यायची. आणि ही पहा, ही जे आपल्या बसवलेली आहे ना त्या बाजूने असं ही बाजू खाली गेली पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला बसवायचं इथं. अशी गाठ बसेल इथं. आणि परत मग ही सुई ना वापस आपल्याला या मण्यामधून घ्यायची खाली. इथे आपण दोरा काढून घेतलेला आहे आणि इथे दोरा कट करायचा आहे. हे पहा, इथे दोरा कट केला आहे
असं खालीवरी सरकून घ्यायचं, म्हणजे हा दोरा आतमध्ये झाकला जाईल. आणि इथे आपण 2 गाठी दिल्या त्याच्यामुळे इथं गाठ द्यायची गरज नाही आहे. सरळ दोरा कट करून घ्यायचा, म्हणजे दोरा दिसणार नाही. आणि आपण ज्यावेळेस अशा ज्वेलरी बनवतो किंवा कोणत्या कलाकुसरीच्या वस्तू बनवतो त्यावेळेस आपण दोरा कुठं सुरू केला, आपण केलेल्या वस्तूला छान अशी फिनिशिंग येईल आणि ती वस्तू छान दिसेल. तर अशा प्रकारे आता आपले कानातले सुकले तर त्याचे पण दोरे कशा प्रकारे झाकायचे ते मी तुम्हाला दाखवते. हे पहा आपले कानातले सुकलेत. आता असं आपण पलटून टाकायचं इथं आणि हे दोरा कसं झाकायचं ते बघूया आपण. तर असे मी आणखीन सर्कल कापून घेतले होते, तर त्यावर आपण असे शिटकून देऊ इथं. म्हणजे दोरा इथं झाकला जाईल. आता ही बिंदी पण करून मी इथं सुकवायला ठेवलेली आहे. तर ह्याच बॅक साईडने सुद्धा असंच एक छोटं आणि एक मोठं असं बॅक साईडने आपल्याला चिटकवायचं आहे, म्हणजे दोरा दिसणार नाही. तर आता आपण पाहूया अंगठी कशी बनवायची. त्यासाठी मी अशी अंगठी घेतली, ही बाजारामध्ये 5-10 रुपयात अगदी आरामशीर मिळून जाते. अशी अंगठी घ्यायची आहे. नंतर असं गोल सर्कल घ्यायचं आहे. त्याला खालच्या बाजूने थोडंसं कट करून घ्यायचं आहे आणि मग त्या कटमधून असं फिट करायचं याच्यामध्ये. आणि आणखीन यासाठी हलू नये म्हणून अगदी व्यवस्थित बसा म्हणून आपण दोऱ्यानं इथे फिट करून घ्यायचं आहे परत. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही बाजूनी दोऱ्याने अगदी फिट्ट बसून घ्यायचं आहे. द्यायची आणि दोरा कट करून घ्यायचा आहे. कट करून घ्यायचा आहे आणि मग या बाजूने आपल्याला हलवा बसून घ्यायचा. तर इथं आपली बिंदी तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपण तिला सजवले आणि ह्या बॅक साईडने आपण आता दोरा दिसू नये म्हणून अशा प्रकारे चिटकून घेऊ. अशा प्रकारे डेकोरेट केलेलं आहे आणि बॅक साईडने असे कट करून ठेवलेले आहेत बघा. या बाजूने असं आणि या बाजूने अशा प्रकारे. अशा प्रकारे मी ह्या 2 अंगठ्या बनवून घेतलेल्या आहेत. तर आता आपला पूर्ण सेट कसा झाला आहे मी तुम्हाला परत एकदा दाखवते.